किंवा सर्व लोक त्यांना दाखवून होईल, महाराष्ट्र बंद होईल, हे होऊ नये म्हणून कुठल्या तरी आरोपीला धरून बसवलं का? ज्या हॉटेलमध्ये हा विषय झालाय, ज्या हॉटेलमध्ये हा विषय झालाय, त्या हॉटेल मालकाची चौकशी केली का? नाही केले. चौकशी केली का? नाही केली. हे हॉटेल सील झाले का? तो नक्की परप्रांतीय आहे का? आरोपी नक्की परप्रांतीय आहे का? मग त्याची आयडिया अजून आमच्या समोर का नाही? त्या आरोपीचं नाव कुठं आहे? ते आरोपी नक्की कोण आहे? या विषयाच्या मागे नक्की कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याच्या आमचं गोसाई समाज याविषयी शांत बसणार नाही. जीव गेलं तर चालेल, आम्हाला